जास्त राजकीय असलेल्या या राज्यातील विचाराने मानसिक गुलाम असलेले समाजाचे प्रतिनिधी आणि त्या प्रतिनिधीचं नेतृत्व करणारे कशाचीही पर्वा न करता सर्वतोपरी संघर्ष करणारे आपले पालक, आपले रक्षण करते आदरणीय वडट्टीवार साहेब, व्हीजेएनटी ओबीसीचे प्रश्न बघताना कधी कधी असं वाटतं की ओबीसी आणि व्हीजेएनटीचा दुसरा अर्थ प्रश्न हाच आहे का? एवढे प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्ष होत असताना एवढे प्रश्न मी तर चक्रावून गेलो. वडट्टीवार साहेबांनी जी खंबीर साथ दिली, विशेषतः 3 गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून इथे करावा आहे. पदोन्नतीमधील आरक्षणामध्ये व्हीजेएनटी ओबीसीला जे आरक्षण मिळालेले आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वांशी लढण्याची ताकद वडट्टीवार साहेबांनी तिथे दाखवली आणि महाराष्ट्र सरकारला स्वतःचा ॲफिडेव्हिट बदलावा लागलं, नवीन तिथे वकील द्यावा लागले. एक आशेचा किरण, रिझर्वेशन जे आपल्याला पदोन्नतीमध्ये मिळतं त्या संदर्भामध्ये बघितलं. संवर्गनिहाय आरक्षण, विद्यापीठामध्ये प्रत्येक विषयाच्या नुसार आरक्षण होतं. माझ्या ओळखीचे लोक जेव्हा व्हीजेएनटी ओबीसीचे तिथे जायचे ते परत येऊन सांगायचे की आता आमचा नंबर 150 वर्षानंतर लागणार आहे, आता आमचा नंबर 70 वर्षानंतर लागणार आहे. म्हणजे काय 10-20 पिढ्या व्हीजेएनटी ओबीसी तिथे लागणार. साहेबांनी विषय समजून घेतला, खूप जास्त सांगत नाही. त्याची ऑफिशियल सरकारी बैठक उपमुख्यमंत्र्यांसोबत घेऊन किमान 4 ते 5 मंत्री आणि सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी बोलून वडट्टीवार साहेबांनी तो विषय निकाली लावला आणि आता विषयनिहाय आरक्षण रद्द करून संवर्गनिहाय आरक्षण केलं. ओबीसी आणि व्हीजेएनटीच्या शिकलेल्या तरुणांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय. त्यानंतर ओबीसी व्हीजेएनटीच्या निधीच्या बाबतीत जी भूमिका साहेबांनी घेतली त्याबद्दल मी साहेबांचं धन्यवाद देतो. साहेब, यापूर्वी सुद्धा ओबीसी व्हीजेएनटी साठी शासनाने योजना कागदावरती लिहिल्या होत्या, परंतु लक्षात असं येतं की 25 वर्ष 30 वर्ष ज्या पद्धतीने निधी मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. आता तुमच्याकडे बघून मला एक आशेचा किरण असा वाटतो की तो सर्व निधी व्याजासह तुम्ही त्यांच्याकडनं घ्याल, या अपेक्षा मला या येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं आहे. या ठिकाणी वडट्टीवार साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये एक आपल्याला खमक्या नेता, एक असा साथीदार भेटला याचा मला अभिमान आहे. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जाताना फक्त एकच सांगतो सुशीलाताई की कधी काळी मी ऐकलं होतं, गध्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचं नोकर झालेलं कधी पण चांगलं असतं. आणि आज मला अभिमान आहे की मी कार्यकर्ता आहे विजय वडट्टीवार. धन्यवाद.